5 इलायची हे ह्याच्यामध्ये टाकायचे, पण लवंग हे फुल असलं पाहिजे. बघायला फुल आहेत, असे फुलवाले लवंग घ्यायचे. हे काय करायचे, आपल्या कुलदेवाला प्रत्येक स्मरण करायचे आणि हे काय करायचे, ह्याच्यामध्ये टाकायचे 7 लवंग एक 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 करून. 5 इलायची हे पण घेताना आपल्या कुलस्वामिनीला कुलदेवतेला नमन करायचे आणि एक इलायची टाकायचं आहे. हे काय करायचं, ही ज्योत ही देवापुढे अशी ठेवायची आहे. देवापुढे ठेवायचं आणि देवीला आपलं मनोभावे नमन करायचंय की आई साहेब म्हणायचं आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे, जी पॉझिटिव्ह शक्ती व्यवस्थितपणे राहू दे आणि घरातली जी वाईट शक्ती आहे ती निघून जाऊ दे आणि माझं घर हे अति उत्साही राहू दे, अति आनंदमय राहू दे. घरातील व्यक्ती हे आजार नको, अगदी व्यवस्थितपणे ठणठणीत राहू दे. हे कुलदेवताला नमन करायचं, देवाला नमन करायचंय. आणि त्यानंतर ही काय करायचं, ही पंथी अशी धरायची आणि ही पंथी पूर्ण आपलं जो घर आहे पूर्ण म्हणजे हॉल असेल, बेडरूम असेल, किचन असेल, गॅलरी असेल, ह्या ठिकाणी काय करायचं, सर्वत्र जाऊन कानाकोपऱ्यात हे